छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार या सांगणाऱ्या सरकारचा हा भाग 2 आहे आणि त्या सरकारने या संदर्भात शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ ध्यानात ठेवून ताबडतोबीनं या संदर्भामध्ये शासन निर्णय जाहीर केला पाहिजे। अन्यथा हे सरकार फसवणूक करत आहे आणि हे फसवणीस आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। एकीकडे मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे कौतुक करतायत। सरकार हे एक आहे आणि या सरकारमधील सर्व घटक पक्ष आहे। जेव्हा आरक्षण दिल्या जाईल त्यावेळेस विधानसभेचा ठराव जर संदर्भ घेतला तर सर्वांनी एकमुखाने या आरक्षणाला मान्यता दिलेली आहे आणि आता सरकार त्या निर्णयापासून टाळाटाळ करत आहेत आणि यामध्ये हे दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यामध्ये सहभागी आहेत। फडणवीसांनी 16% आरक्षण दिले होते, पवार आणि ठाकरेंनी हे आरक्षण घालवलं असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात। या संदर्भात अनेक लोक अनेक मतं व्यक्त करत आहेत। मात्र जे झालं त्याला इतिहास आहे। ते कोणाच्या काळात मिळालं होतं, काँग्रेसच्या काळात मिळालं होतं, कसं मिळालं होतं हे सर्वांना ज्ञात आहे। तुर्तास या सगळ्या गोष्टी गैरलागू आहे। आता काय करतायत ते बोला।